श्रीराम जय जय राम. या रामनामाचं थोडक्यात महत्त्व बघण्याचा काल आपण प्रयत्न केला. आता याच श्रीरामाच्या वरती असणाऱ्या असंख्य रचनांपैकी अतिशय सिद्ध रचना असं जे सांगितलं जातं ते म्हणजे श्रीरामरक्षा कवच. मुळात मंत्रशास्त्रात कवच म्हणजे काय, अशी ऊर्जा मंत्राच्या नादाच्या माध्यमातून विशिष्ट प्रकारे नाद निर्माण केल्याने एक ऊर्जेचं असं कवच तयार होतं जे आवरणासारखं किंवा चिलखतासारखं अभेद्य बनून आपलं संरक्षण करतं. त्या सर्व मंत्रांना कवच मंत्र म्हणतात. रक्षा शब्दामध्ये क्ष हे अक्षर आहे. क्षची गंमत अशी, क्षेपणास्त्र, एक्सरे हे शब्द आठवा. मग क्ष म्हणजे आरपार जाण्याची ताकद असणारं, म्हणजेच कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या सूक्ष्म देहापर्यंत जे संरक्षण कवच पोहोचवायचं आहे तेही नादांच्या माध्यमातून, नादस्पंदनांच्या माध्यमातून हे मंत्र पोहोचवू शकतात. त्यातही श्रीरामरक्षा सिद्ध मंत्र आहे. आपण बघणारच आहोत येत्या काळात रोज व्हिडिओच्या माध्यमातून. रामरक्षेची सुरुवात काय आहे? अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमंत्रस्य बुधकौशिक ऋषिः. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमंत्रस्य म्हणजे मुळात हे स्तोत्र देखील आहे आणि मंत्र देखील आहे. असे फार कमी मंत्र आहेत बरं का. मग स्तोत्र आणि मंत्र या दोनही दिशांनी तुम्हाला रामरक्षेचा अभ्यास करता येईल. स्तोत्र म्हणजे काय? स्तुवंते त्रायते इति स्तोत्रः. जे तुम्हाला स्तुती केल्याने तारून नेणारं. स्तुती म्हणजे भक्ती स्वरूप स्तुती आळवल्याने जे प्रभू श्रीरामतत्व तुम्हाला सांसारिक भवसागरातून भर्जनम भवबीजानाम शब्द आहेच पुढे. मग या सगळ्या भवबीजांचं भर्जन करण्यासाठी तारून नेतं असं हे स्तोत्र. म्हणून संपूर्ण श्रीरामरक्षेचा पाठ, अभ्यास, अध्ययन तुम्ही स्तोत्र या स्वरूपात करू शकता. दुसरा महत्वाचा शब्द आहे मंत्रस्य. मननात त्रायते इति मंत्रः. मनाला तारून नेणारा. मग मन म्हणजे काय हो? योगशास्त्रात शिरावं लागेल. योग चिकित्सा म्हणते की मनाचे किती स्तर आहेत. आपण म्हणतो ना मन, मानस, चित्त, अशा कितीतरी स्तरांपर्यंत अगदी खोलात खोल आतमध्ये जाऊन जे मनाला तारक ठरतं आणि मननात जे सातत्याने पुन्हा त्याचं उच्चारण केल्याने जे आपल्याला तारून नेतं असं काहीतरी मंत्र किंवा असा तो नाद म्हणजे थोडक्यात मंत्र. म्हणजेच संपूर्ण श्रीरामरक्षा तुम्ही मंत्रात्मक, मंत्रचिकित्सात्मक किंवा मंत्र उपचारात्मक देखील शिकू शकता. बुधकौशिक ऋषिः. मग ह्याचे ऋषी कोण आहेत? प्रत्येक सिद्ध मंत्रांचे ऋषी सांगितलेले असतात. त्या ऋषींचा एक इतिहास असतो. त्या ऋषींचं एक संपूर्ण कुळाचार आणि त्याची शक्ती सुद्धा या मंत्रांना जोडलेली असतेच. पण बुधकौशिक ऋषींची जी गोष्ट आहे ती आणखीन वेगळी आहे. आपण बघणार आहोत ती येत्या दिवसांमध्ये. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप छंदः. सीतारामचंद्रो देवता दिल्यात, अधिष्ठात्री शक्ती दिलेली आहे. अनुष्टुप छंदः छंदोबद्ध रचना आहे बरं का. आणि छंदोबद्ध रचनेचं महत्त्व काय वेगळं सांगायचं. आपल्या मराठीत वृत्त आहेत, छंद आहेत, तसेच संस्कृतात देखील आहेत. अनुष्टुप छंदाची गोष्ट मात्र आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत. रामरक्षेचा इतिहास आणि अनुष्टुप छंद याच्याशी निगडित ही कथा आहे. हनुमान कीलकम. पुढे महत्वाचा मुद्दा येतो की याचं कीलक प्रत्येक सिद्ध मंत्रांना, आपल्या मंत्रांमध्ये काही घटक, मंत्रशास्त्रात, चिकित्सेमध्ये काही घटक, काही पायऱ्या, अंग असं खूप सविस्तर शास्त्र आहे. तर या विशिष्ट मंत्राचा कीलक आहे हनुमान. मग तुम्ही हनुमानाच्या एखाद्या छोट्याशा श्लोकाने श्रीरामरक्षेची सुरुवात करू शकता. हनुमानाच्या मनन, स्मरण, ध्यानात्मक प्रक्रियेने श्रीरामरक्षेची सुरुवात करा. किंवा हनुमान म्हणजे काय हो? तर वायुपुत्र आहे तो, पवनसूत. आणि मग आपल्या देहामधला वायू म्हणजे पंचप्राण, अपान, उदान, व्यान. प्रत्येक प्राणाचं कार्य आहेच, पण सगळ्यात सोपा प्राण म्हणजे आपली प्राणशक्ती, चैतन्य शक्ती, अर्थात आपला श्वास. मग ही संपूर्ण श्रीरामरक्षा तुम्ही श्वासावर आधारित सुद्धा म्हणू शकता. श्वासाला जोडून घेऊन याचे विशेष प्रयोग करू शकता. या माध्यमातून ती रक्षात्मक कार्य करेल हे निश्चितच आहे. तर रामरक्षेचे हे प्रयोग तुम्ही करत राहा आणि अर्थ आपण रोज थोडा थोडा बघणारच आहोत. उद्या भेटूया. रामरक्षेचा इतिहास, अनुष्टुप छंद याच्याविषयी थोडंसं बोलून पुढच्या श्लोकांकडे जाऊया. आज मात्र इथेच थांबूया.